सहाय्यक सरकारी वकील मेघा बुरंगी आपल्या सोबत आहे। मॅडम काय सांगणार फहीम खान बाबत त्याला एमसीआर देण्यात आला, काय कारण आहे? मेडिकल ग्राउंडवर तो ॲडमिट असताना त्याचा एमसीआर घेण्यात आला होता आणि एमसीआरमध्ये मी परत तेच सांगते की त्यांचा पीसीआरचा राईट रिझर्व ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जी काही उलाढाल किंवा जो काही प्रोग्रेस होईल तपासामध्ये त्याची माहिती आपल्याला पुढे देण्यात येईल। कधी त्याला एमसीआर देण्यात आला आणि त्याला व्हीसी द्वारे प्रोड्यूस करण्यात आला? व्हीसी द्वारे त्यांना 19 तारखेला त्यांना मेडिकलला पाठवण्यात आलं। 18 तारखेला पहिल्यांदा आमच्याकडे पीसीआर आला होता। 18 तारखेला रात्रभर म्हणजे 19च्या सकाळपर्यंत ही प्रोसिडिंग्स चालली। त्यावेळेस त्यांची काही इल ट्रीटमेंटची त्यांची तक्रार होती, त्याबद्दलचा पूर्ण तपास करून न्यायालयाने ऑर्डर दिला की त्यांना मेडिकलला पाठवण्यात यावं। मेडिकलमध्ये पाठवल्यानंतर त्यांचा व्हीसी थ्रू नंतर त्यांचा एमसीआर करण्यात आला आणि एमसीआरमध्ये पीसीआरचा राईट राखीव ठेवलेला। त्यामुळे फहीम खानबद्दल पुढे जी काही कारवाई करण्यात येईल त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल। फहीम खान सध्या कुठे आहे? न्यायालय जेल कस्टडी, मॅजिस्ट्रेट जेल कस्टडी। हेल्थची काही हिस्ट्री होती का की अचानकच? नाही, हेल्थची हिस्ट्री आता मी तुम्हाला, माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स नाही आहे, पूर्ण डॉक्युमेंट्स माझ्या समक्ष नसल्यामुळे मी तुम्हाला इत्थंभूत माहिती देऊ शकत नाही। ऑफेन्सेस आहे ते किती गंभीर आहे? फहीम खानवर अत्यंत गंभीर ऑफेन्सेस आहे। त्याच्यामुळे काय आज आपण जे कधी भोगलं नाही नागपुरात ते आज आपल्याला भोगायला मिळतं आहे। दोन गटांमध्ये जी दंगलबाजी झालेली आहे ती व्हायला नको होती, त्याबद्दलच आता आमचा तपास पुढे चालू आहे। तपासात पब्लिकनी आणि इतरांनी देखील सहकार्य करावं हेच माझं सगळ्यांना म्हणणं आहे। दिवसाचा एमसीआर मिळाला? एमसीआर हा 14 दिवसांचा असतो। ह्या होत्या सहाय्यक सरकारी वकील मेघा बुरंगे। या नागपूर बॉम्बस्फोट प्रकरणातील जो आरोपी आहे, प्रमुख आरोपीपैकी एक आहे फहीम खान, त्याच्यात प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला एमसीआर देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।